जय जिजाऊ, जय शिवराय बांधवानो. तर संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटलांनी ही जी आपल्या मराठा समाजाची एक वज्रमूठ तयार केली ती आता सुटता कामा नये. कारण की ज्या वेळेस आपल्या समाजावर मोठं संकट येते ना त्यावेळेस आपला समाज फक्त एक ठिकाणी आलेला असा दिसतोय. कारण की हे म्हणजे ज्यावेळेस हे आपल्यावरचं संकट दूर होईल त्यावेळेस आपला समाज विखुरला जातोय. त्याच्यामुळं आता आपला समाज विखरू द्यायचा नाही. कारण की ज्यावेळेस आपल्यावर वेळ प्रसंग येईल, संकट येईल, त्यावेळेस आपला समाज एकजूट करण्यासाठी फार कमी लोक आहेत ह्या जगामध्ये बांधवांनो. त्याच्यामुळं आपण की जसं दुसऱ्या आता बघा समाजामध्ये की जरी कुणाला काय कोण म्हणलं ना तर सगळा अख्खा समाज त्यांचा एकवटतो आणि एका जुटीनं लढा देतो. तसं आपण आता इथून पुढे तेच लक्षात ठेवायचं की एकजुटीनं आपल्या समाजातली एका जरी बांधवाला कोण काय म्हणलं तरी आपण एकजुटीनं लढा हा द्यायला शिका बांधवानो. कारण की ही एकीची ताकद किती असते ही आपण आता ह्या मुंबईला गेल्याच्या नंतर आपण शिकलो आणि आपल्याला माहीत पडलं की एकीच्या ताकदीवर आपण काय करू शकतो. तर आपण एकीच्या ताकदीवर ह्या सरकारला गुडघ्यावर टेकून आपल्या हक्काचं आरक्षण घेतलं तर सरकार कुणाचं जरी असतं ना तर 100% आपण हेच करणार होतो. कारण की कितीतरी वर्षानुवर्ष आपला समाज हा आरक्षणा वाचून वंचित होता आणि हे आरक्षणाचं पूर्ण काम संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटलांनी तडीस लावलेलं आहे आणि त्यांना आपण पूर्णपणे पाठिंबा दिला आहे. त्याच्यामुळे एकीची ताकद आता इथून पुढे कधीही कमी होऊ द्यायची नाही. जय जिजाऊ, जय शिवराय, एक मराठा, कोटी कोटी मराठा.